डेफिनेटली. कारण कसं आहे, शाळेत असताना ह्या गोष्टी आमच्याकडे नव्हत्या. पण मुळात प्रत्येक जर कलाकार हा बॉर्न आर्टिस्ट असतो असं पण म्हटलं, तरीसुद्धा त्याच्यामध्ये उपजत काही असतं. बॉर्न इनबिल्ट आपण ज्याला आपण म्हणू, की अशा काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण त्याला जर ह्या नाट्यसंस्थेची, या नाट्यविषयक जर गोष्टीची जर साथ मिळाली, तर मला वाटतं तो अधिक स्ट्रॉंगली होऊ शकतो. त्या मुलामध्ये जो ॲक्टिंगचा जो गुण आहे किंवा नाट्यक्षेत्राविषयीचा जो ज्या क्वालिटीज लागतात त्या जर असतील त्याच्यामध्ये, तर ह्या गोष्टींची साथ मिळाली तर डेफिनेटली तो चांगल्या पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करू शकतो. मला असं वाटतं की ह्या गोष्टींचा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा खूप फायदा होतो. जो मला आत्तापर्यंत मी इंट्रोवर्ड म्हणून जो होतो म्हणजे शाळेत असताना, त्याचा फायदा मला ह्या नाट्य गोष्टीचा मला पुढे गेल्यानंतर फायदा झाला. पण त्याला खूप उशीर झाला होता. म्हणजे कॉलेज लाईफ झाल्यानंतर मला या गोष्टींची आवड निर्माण झाली आणि त्या गोष्टी मला खूप उशिरा मिळाल्या. त्या जर कॉलेज जीवनामध्ये जर मिळाल्या असतं तर अधिक प्रमाणात मी लोकांपर्यंत पोचू शकलो असतो. आणि जर मुलांना ही संधी मिळत असेल ह्या नाट्य संस्थेच्या मार्फत, तर मला असं वाटतं ह्या संधीचा योग्य तो फायदा घ्यावा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना द्यावी, त्याचा उत्कर्ष करावा, त्याला अधिक उत्तमोत्तम पद्धतीनं लोकांपर्यंत पोचता यावं असं जर वाटत असेल तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा डेफिनेटली तुम्ही फायदा घ्यावा. नाटक हा विषय जर अभ्यासक्रमात ॲड केला तर त्याचा नक्कीच मुलांना फायदा होईल असं मला वाटतं. कारण इतर विषयांबरोबर नाटक हा सुद्धा एक चांगला विषय आहे, ज्यामुळे मुलांमध्ये व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो. त्यांच्या डोक्याला काहीतरी नवीन करण्याची किंवा काहीतरी चांगलं करण्याची एक म्हणजे त्यांना क्रिएटिव्ह काहीतरी काम करण्याची इच्छा निर्माण होते आणि यातून त्यांच्याकडे बघण्याचा आणि इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे आपण कसं वागावं, कसं बोलावं, किंवा एखादं पात्र रंगवत असताना आपण काय काय करायला पाहिजे, त्यासाठी अभ्यास हे सुद्धा त्यातून शिकवलं जातं आणि एकंदरीत मुलाचा व्यक्तिमत्व विकास वाढतो. आणि आत्ताचं जे युग आहे ते मीडिया किंवा सिरियल, चित्रपट असं चालू आहे. त्यामुळे या धावत्या जगाबरोबर मुलांची सुद्धा ओढाताण होते, हे मान्य आहे. फक्त पालकांनी आपल्या मुलांना, बाबा मला फक्त याला कलाकार करायचं आहे किंवा हा टी व्हीवर दिसला पाहिजे, चित्रपटात दिसला पाहिजे, त्याला जर आवडत असेल तर त्या क्षेत्रात टाकावं. म्हणजे संगीत आहे, गायन आहे, नंतर नृत्य आहे, त्या वेगवेगळ्या भागात त्याचा इंटरेस्ट बघून त्याला टाकावं, जेणेकरून त्यालाही मजा येईल, तुम्हालाही बघायला बरं वाटेल आणि त्याचाही एक व्यक्तिमत्व विकास होईल आणि तो स्टेजवर एवढ्या लोकांसमोर परफॉर्म करेल. मला असं वाटतं की आता मी शाळेत असताना काही मुलं माझ्याबरोबरची जी काम करत होती त्यांना त्यावेळेला खूपच कॉन्फिडन्स होता. कारण शाळेमध्ये काही एकांकिका स्पर्धा वगैरे व्हायच्या, त्याचा डेफिनेटली त्यांना फायदा झाला. पण एक काय होतं की त्यातले बरेचसे जी नटमंडळी आमची मित्र होती शाळेत काम करत असलेली, ती पुढे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीला लागली. त्यांच्या नोकरीच्या क्षेत्रात त्यांना त्याचा डेफिनेटली फायदा झाला. पण कसं असतं की मला असं वाटतं की पालकांच्या ज्या अपेक्षा असतात की माझ्या मुलांनी हिरोज व्हावं, माझ्या मुलांनी मोठा डिरेक्टर व्हावं, तर ह्या नाट्यक्षेत्रात आल्यानंतर किंवा नाट्यविषयक ह्या संस्थेच्या उपक्रमामध्ये जो विषय म्हणून जे सादर करतायत किंवा जे विषय म्हणून तुमच्यापर्यंत पोचवत आहेत, जसे हिस्ट्री, जॉग्राफी जसे विषय आहेत, त्याप्रमाणे हा नाट्यविषयक विषय तुमच्यापर्यंत येणार आहे. तर त्यामुळे माझ्या पाल्याला, माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला ॲक्टिंगच करायचं आहे, ॲक्ट्रेसच होणार आहे किंवा ॲक्टरच होणार आहे किंवा डिरेक्टरच होणार आहे, तर या व्यतिरिक्त बरेच डिपार्टमेंट्स आहेत. जसं कॉस्ट्यूम डिपार्टमेंट आहे. तुम्ही पुढे भविष्यात जाऊन जर तुम्ही फॅशन डिझायनिंग केलं की कॉस्ट्यूमचा केवढा तुम्हाला फायदा होऊ शकतो, फॅशन डिझायनर म्हणून तुमच्या ह्या क्षेत्रात कसा फायदा करता येईल, तर ते आहे. संगीतकार म्हणून आहे, नेपथ्यकार म्हणून आहे, सेटिंग करणंसुद्धा एक फार मोठी कला आहे आणि बरेचसे म्हणून पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला करता येतील. इतर खूप चांगल्या म्हणजे
नाटकाच्या ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला बरेचसे डिपार्टमेंट्समध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाट्यविषयक क्षेत्रामध्ये तुम्हाला बरंच काही करता येईल. तर मला असं वाटतं ही चांगली संधी आहे आणि त्याचा डेफिनेटली तुम्ही संधीचं सोनं कसं करावं असं मला वाटतं ते तुमच्या हातात आहे. नाही, मला असं नाही वाटत की या क्षेत्रात आपण भाग घेतल्यामुळे, नाटक क्षेत्रात भाग घेतल्यामुळे किंवा संगीत क्षेत्रात गेलो किंवा डान्स अकॅडमीत गेलो म्हणून माझा अभ्यासाकडे दुर्लक्ष आलं नाही. जसे इतर विषय आहेत तसंच हा सुद्धा एक भाग आहे म्हणजे त्या विषयाचा, म्हणजे तुम्ही त्याकडे विषय म्हणून बघा. जसं तुम्ही मुलांना क्रिकेटर बनवता याचा अर्थ त्यांचं दुर्लक्ष होतं का अभ्यासाकडे? नाही होत, कारण ते तुम्हाला आवडतं, तुमचं पॅशन आहे त्याने व्हावं म्हणून. मग तसं त्याचं पॅशन आहे तर तो त्याचा अभ्यास करून ते करणार आहे आणि त्याचा एक एक्सरसाइज होईल आणि त्याला अभ्यासातही त्याची मदत होईल असं मला वाटतं. खरं तर नाट्य संस्थेने हे पाऊल उचललं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. याचं कारण आम्ही शाळेत असताना आम्हाला गायन हा विषय होता, चित्रकला होता, हस्तकला होता, पण नाट्य हे असं काही नव्हतं ज्याच्यामध्ये नाटकामध्ये येणाऱ्या बऱ्याच ज्या गोष्टी असतात ना त्याचा कधी आम्हाला कधी सुगावा लागला नाही. कारण ज्यावेळेला व्यावसायिक नाटकात आम्ही काम करायला लागलो त्यावेळेला नेमकं काय असतं, नाटकाला किती किती डिपार्टमेंट असतात आणि त्याचा अभ्यास आणि किंवा त्याचा माहिती असणं त्याची फार गरजेची असते आणि ती जर मुलांना शाळेपासून जर मिळाली तर याच्यासारखी चांगली संधी उपलब्ध होणं मला असं वाटतं की फार दुर्मिळ आहे आणि ती नाट्य ही संस्था करते. खरंच तुमच्या या उपक्रमाला हॅट्स ऑफ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रितेश भाईस हा आम्ही नाट्यविषयक गोष्टीमुळे आम्ही जवळ आलेले माणसं आहोत. याचं डेडिकेशन, यांच्या संस्थेचं डेडिकेशन यांच्यावरून मला अंदाज येतो की डेफिनेटली हे खूप वेगळं आहे आणि आपल्या मुलाला, आपल्या विद्यार्थ्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार.